मॅडम नेमकं काय बिल्डरकडून फसवणूक झाली आपली? ॲक्च्युली बघा सर, 2015मध्ये आम्ही इथे घर बुक केलं होतं आणि आज 2026 चालू आहे, तरीसुद्धा अजूनपर्यंत आम्हाला आमचं घर भेटलेलं नाही. मग ह्याच्यामध्ये आमची चुकी काय झाली नेमकी, की आम्ही आमच्या स्वप्नातली जे घर होतं ते मिळवण्यासाठी केलेली धडपड का? आम्ही आमचं जे काय आहे, घरातली जी काही होती आमची उर्वरित रक्कम, त्यानंतर आम्ही बँकेतून काढलेलं लोन, त्यानंतर जे काही आम्ही जमा केलेली पुंजी होती ती भरून आम्ही आमच्या स्वप्नातलं घर घेण्यासाठी वाधवा बिल्डरकडे पैसे भरले होते आणि ते पैसे भरून 2015पासून ते 2026पर्यंत आम्हाला आजतागत आमचं घर मिळालेलं नाही आहे. आज आम्ही EMI भरत आहोत, भाडं भरत आहोत आणि तरी देखील आमच्या स्वप्नातलं घर आम्हाला भेटलेलं नाही आहे. याच्यासाठी आम्ही NCLT कोर्टामध्ये न्यायासाठी लढत आहोत. अद्याप आम्हाला न्याय मिळालेला नाही आहे. त्याचप्रमाणे CRP जी प्रोसेस आहे ही 2020मध्ये सुरू झालेली होती. त्या प्रोसेसनंतर आम्ही जे काही भरलेली रक्कम आहे तीसुद्धा आम्हाला RBकडून रिजेक्ट केली जात आहे. मग ह्याच्यामध्ये आमची चुकी काय होती, की आम्ही आमच्या स्वप्नातलं घर बघितलं ही आमची चुकी होती का? तर ह्याच्यासाठी मी फक्त एवढंच सांगते की सरकारने अशी पॉलिसी काढावी की त्यामध्ये ज्या बिल्डरने फसवणूक केली आहे त्या बिल्डरला शिक्षा ही झालीच पाहिजे आणि त्यानंतर जे काही आम्ही सर्वसामान्य लोक आहोत, आमच्या सर्वसामान्य लोकांचा जे काही EMI भरत आहोत, भाडं भरत आहोत, त्याचप्रमाणे बँकेचं व्याज आणि जे काही बँकेकडनं आम्हाला मोबदला रिटर्न करावा लागतो तो तुम्ही त्यापासून आम्हाला ग्राहकांचं संरक्षण करा, आम्हाला न्याय द्या. तरी मी सर्व शासनाला आणि राजकीय पक्षाला आव्हान करते, विनंती करते की तुम्ही आम्हाला न्याय द्या. आज मी स्वतः एक ॲडव्होकेट असूनसुद्धा आज मी ह्या सर्वसामान्य लोकांमध्ये मला कायद्याची जाणकारी असूनसुद्धा मी आज इथे उभी आहे. तर विचार करा सर्वसामान्य लोकांची काय परिस्थिती इथे असेल. आज आमच्यासारख्या लोकांना न्याय मिळत नाही आहे तर आमचे सर्वसामान्य लोक किती झटतील याच्यासाठी. किती लोकांची फसवणूक झालेली आहे? आणखीन कोण बोलणार आहेत का?